आपल्या महाराष्ट्रातील जत तालुक्यामधील गुड्डापूर येथे श्री धानम्मा देवीचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे मंदिर तुम्ही बघितलंय का? आणि हे मंदिर आतून बघण्यासाठी खूप सुंदर आणि भारी आहे। आता तुम्ही बघितलं नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा। आता गुड्डापूर हे गाव आमच्या गावापासून फक्त 5 ते 8 किलोमीटर आहे। आता आमच्या गावाजवळ असल्यामुळे आम्ही तर या देवीच्या दर्शनाला 2-3 महिन्यातून एकदा तरी जातच असतो। चला म्हटलं आज पण देवीच्या दर्शनाला गेलेलो आहे, तुमच्याशी पण मी व्हिडिओ शेअर करते। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आता हे देवीचं मंदिर जर आपल्या महाराष्ट्रात जरी असलं तरी विजापूर कर्नाटक भागातील लोक ना भरपूर या देवीला मानतात आणि जास्तीत जास्त करून त्याच भागातील लोक देवीच्या दर्शनाला आलेली होती। तसं आम्ही पहाटे 8 वाजता सकाळी गेलो होतो, तरी सुद्धा एवढी गर्दी होती। सकाळी मंदिर फुल असं भरलेलं होतं आणि वातावरण एवढं छान आणि सुंदर झालं होतं ना। सकाळचं वातावरण असल्यामुळे एवढं भारी वाटत होतं आतमध्ये गेल्यावरती। आणि मागच्या महिन्यात अधिक महिन्यात तर या देवीच्या दर्शनाला एवढी गर्दी होती, तसं आता आम्हाला अधिक महिन्यात काही यायचं झालं नव्हतं। आज सुट्टी होती, म्हटलं चला मस्त असं देवीचं दर्शन घेऊया। आता आतमधले व्हिडिओ मला तर जास्त घेता आलेले नाही आहेत, कारण की मोबाईल अलाउड नव्हता तिथं। म्हणताना मग आम्ही पुन्हा देवीचं मस्त दर्शन घेतलं, कारण की आतमध्ये नंबर नव्हते जास्त। छान असं दर्शन झालं, मस्त असं थोड्या वेळ नारळ फोडून अर्धा तास आम्ही देवीच्या आवारात बसलेलो होतो। आणि खरंच सकाळचं वातावरण असल्यामुळे एवढं छान वाटत होतं, प्रसन्न एकदम वातावरण झालं होतं। तर कोण या देवीच्या दर्शनाला आलं होतं त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। थोडा सकाळी आलं होतं त्यामुळे चहा नाश्ता केला, जेवायला आम्ही घरीच गेलो। आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या आयडीला फॉलो करा आणि आपण भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।